नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में। महाराष्ट्र बुलेटिन में शुरुआत होगी नासिक से, जहां पर स्थानीय अपराध शाखा ने येओला के बाभुल गांव शिवरा में अवैध जुआ अड्डे पर मारा छापा। और अगली खबर भी नासिक से है, जहां स्कूल से घर लौट रहे स्कूली छात्रों को एक नशे में धुत ड्राइवर ने कुचल दिया। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। नासिक ग्रामीण जिले में अवैध गतिविधियों पर अंकुश लगाने के लिए पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल के निर्देश पर स्थानीय अपराध शाखा ने येओला तालुका के बाबुलगांव शिवार में अवैध जुआ अड्डे पर छापा मारा। साथ ही येओला शहर में एक प्रवासी के पास से देसी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस जब्त किए। साथ ही नकद 1,09,300 रुपये, हुंडई i20 और मारुति स्विफ्ट कार, 2 स्प्लेंडर मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन, कुल 10,50,300 रुपये मूल्य के कुल जब्ती सामग्री का मूल्य 11,59,600 रुपये बरामद हुए। ये कार्यवाही पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर और तेगबीर सिंह संधू के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक रविंद्र मगर, प्रकाश भालेराव और नितिन गागुडे की टीम द्वारा की गई। नासिक से सी न्यूज संवाददाता भूषण घनश्याम भुसारे की रिपोर्ट। शुक्रवार को मुंबई आगरा राजमार्ग पर एक भीषण दुर्घटना ने रक्षाबंधन के पर्व से पहले पूरे इलाके को शोक में डुबो दिया। स्कूल से घर लौट रहे छात्रों को एक नशे में धुत टेम्पो चालक ने कुचल दिया, जिससे 13 छात्र घायल हो गए और एक छात्र अक्षय रमेश महाले की दर्दनाक मौत हो गई। घटना के बाद घायल छात्रों को वडाली, भोई, पिंपलगांव और चांदवड के अस्पतालों में भर्ती कराया गया। दुर्घटना के बाद गुस्साए परिजनों और स्थानीय नागरिकों ने सोग्रस चौफुली पर मुंबई आगरा राजमार्ग को जाम कर दिया, जिससे 4 घंटे तक यातायात ठप रहा और दोनों दिशाओं में करीब 10 किलोमीटर लंबा जाम लग गया। घटना की जानकारी मिलते ही राज्य के स्कूली शिक्षा मंत्री दादा भूसे मौके पर पहुंचे। उन्होंने घायलों से अस्पताल में मुलाकात की और डॉक्टरों को तत्काल बेहतर इलाज के निर्देश दिए। हालांकि परिजन और स्थानीय नागरिक न्याय की मांग पर अड़े रहे, जिससे स्थिति नियंत्रण में लाने के लिए अतिरिक्त पुलिस बल बुलाना पड़ा। डिंडोरी लोकसभा सांसद भास्करराव भागड़े ने हादसे में मारे गए अक्षय रमेश महाले के घर जाकर शोकाकुल परिवार से मुलाकात की और उन्हें सांत्वना दी। एक जबाबदारी सर्व्हिस रोड देण्याची, स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, पण ते ती जबाबदारी पार पाडत नाही। यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल? नक्कीच केला पाहिजे, कारण एका बाजूला टोल घेतला जातो, दुसऱ्या बाजूला आता ज्या रस्त्याला जी गावं आहेत त्या गावांना पादचारी मार्ग देणं ही त्या टोलधारकांची किंवा त्या कंपनीची जबाबदारी आहे। आणि इथं तसा काही पादचारी मार्ग दिलेला दिसत नाहीये। त्याच्या रस्त्याच्या बाजूला जे हे लावलेलं आहे, बॅरिकेटिंग लावलेलं आहे, ते बॅरिकेटिंग सुद्धा अतिशय चुकीचं आहे। तेच बॅरिकेटिंग जर थोडंसं अजून रस्ता मोठा होता, थोडंसं 4-5 फूट जर त्यांनी बाजूला केलं असतं, कारण तुम्ही बघा अगदी रस्त्याला खिटून ते बॅरिकेटिंग केलं आहे आणि त्यामुळे त्या मुलांना बाजूबाजूला जायला संधीच मिळाली नाही। म्हणजे चुकीच्या गोष्टी होत आहे। म्हणजे एकतर पादचारी मार्ग पाहिजे, बॅरिकेटिंग चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। नंतर गाव आहे, गावाच्या ठिकाणी नको तिथं स्पीड ब्रेकर टाकले जातात। आता इथं स्पीड ब्रेकर बघितले तर ते पार घासून गेलेले, म्हणजे जी वाहनाची गती कमी व्हायला पाहिजे ती गती कमी न होता उलट ती वाढते आणि अशा चुकीच्या घटना होत आहेत। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचं सुद्धा याच्याकडे किंवा RTOचं सुद्धा याच्याकडे लक्ष नाही। लक्ष देऊन वाहनधारक जर दारू पिऊन जर गाडी चालवत असेल तर अशावरती कारवाई केली पाहिजे। पोलीस नको त्या गाड्यांना अडवून त्यांना त्रास देण्याचं काम करते, परंतु अशी चुकीची वागणारे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे, त्यांची तपासणी केली पाहिजे। कारण एक जीव हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि असं तरुण मुलांचा त्या ठिकाणी जीव जातो किंवा अशी शालेय विद्यार्थी चिरडले जातात, हे अत्यंत वाईट आहे। तुम्ही टोमा कंपनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करता? नक्कीच, कारण जर त्या कंपनीने हे पादचारी मार्ग जर टोल वसूल करताय तर दुसऱ्या बाजूला लोकांना सर्व्हिस देणं ही त्यांची जबाबदारी आहे। आणि मग आज मी अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी पण बोलवलेले, गावातले इथले सरपंच यांच्याबरोबर बसून ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर मला आपल्यालाही सांगणं आहे की आपण कंपनीवरती जी घटना झाली आहे, एक आपण गुन्हा कंपनीवरती सुद्धा आपण या निमित्ताने दाखल करू, कारण कंपनीला गुन्हा दाखल केल्याशिवाय कंपनीला जाग येणार नाही, कारण टोल वसूल केला जातो तर जबाबदारी त्यांची पण आहे। तर एक त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, सरकार तर मदत करेलच पण टोल कंपनी ही यांना आर्थिक मदत, म्हणून आपण यांच्यावरती गुन्हा दाखल केला तर यांना त्यांची जाणीव होईल आणि जाणीव झाल्याशिवाय ती वठणीवर येणार नाही आणि ती वठणीवर आणण्याच्या दृष्टीने ही संधी आहे। कारण कुटुंबाला मदत होणं आज आपण बघतोय की अत्यंत नाजूक परिस्थिती आहे आणि नाजूक परिस्थितीमध्ये एकुलता एक मुलगा
आणि तो बी हातातोंडाशी आलेला घास त्या कुटुंबाचा जातोय. कारण तो मुलगा म्हणजे कारण त्या कुटुंबाची मी पार्श्वभूमी बघितली तर त्यांना वंशाचा दिवा म्हणतो आपण, तोच राहिलेला नाहीये. तर केंद्र सरकारकडे पण आपण काही मागणी करणार का, जे आर्थिक कुटुंब आहे त्यांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी? कसं आहे, केंद्राकडून अशा डायरेक्ट काही मिळत नाही. कारण केंद्राकडचा जो फंड असतो तो राज्याला येतो आणि राज्याकडून तो खाली येत असतो. तरी मी गडकरी साहेबांकडे ही जी कामं आहे, ही राहिलेली प्रलंबित कामं आहे, उड्डाणपुलांची असेल किंवा रस्त्याच्या संदर्भातली जी कामं आहे, मला मागच्याच आठवड्यात भेट घ्यायची होती. परंतु या आठवड्यामध्ये मी कालच आदरणीय पवार साहेबांना भेटलो होतो आणि साहेबांना सांगितलं की साहेब, जसं इकडे ॲक्सिडेंट होतात त्याच पद्धतीने दिंडोरी नाशिक जो मार्ग आहे त्या मार्गावरती पाठीमागे बघितलंय की एकाच गाडीतले 7 जण खड्ड्यामध्ये गेले आणि 7 जणांचा मृत्यू झाला होता. ह्या घटना वारंवार घडत आहे आणि म्हणून जे करता येईल, आता ही घटना झाली याचा संदर्भ देऊन या भागामध्ये कामं कशी मार्गी लागतील या दृष्टीने प्रयत्न करणार. साहेब, सोग्रस फाटा हा जो आहे तो ब्लॅक स्पॉट झालेला आहे. वारंवार तिथे अपघात होते आणि त्यांचा बळी गेले. कालही असंच अपघात झाला. काय ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करता? कालची घटना म्हणजे सोग्रस असेल, मालसाना असेल, भुताने असेल या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट घटना आहे. कारण शालेय विद्यार्थी चिरडले गेले. म्हणजे त्या बिचाऱ्या मुलांचा कुठलाही दोष नसताना म्हणजे वाहनधारक किती म्हणजे बेभानपणे वागताय त्याचा नमुना हा काल आलेला आहे. की मार्केटहून आल्यानंतर मुलं अगदी त्यांच्या शिस्तीने पायी जात असताना त्या गाडीवाल्याने त्यांना चिरडण्याचं काम केलं आहे. आणि त्यामध्ये अक्षय महाले हा विद्यार्थी त्या ठिकाणी मृत्यू पावला आहे. आणि आज त्यांचे वडील म्हणजे एकुलता एक होता, घराचा आधार होता. फार मोठी आशा त्या कुटुंबाला त्याच्याकडून होती आणि ही घटना त्यांच्या दृष्टीने किंवा सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक आहे. सोग्रस फाटा हा ब्लॅक स्पॉट आहे. मला जसं निवडून दिल्यापासून मी आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेऊन इथे उड्डाणपूल झाला पाहिजे. कारण शिरवाडे वनी आणि सोग्रस फाटा या 2 ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित आहे, परंतु त्याला अजून मंजुरी नाही. पण लवकरच आता कारण 6 पदरी हा रस्ता धुळे ते नाशिक म्हणजे आपला पिंपळगावपर्यंत हा 6 पदरीकरण होतोय आणि सिंहस्थाच्या निमित्ताने मी मगाशीच अधिकाऱ्यांशी बोलून पाहणी करून एक तात्पुरती का होईना, कारण विद्यार्थ्यांना दररोज शाळेला जायचं यायचंय आणि अशा घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू नये तशा वारंवार घटना म्हणजे दिवसाला घटना इथे या परिसरामध्ये घडताय. आणि म्हणून ताबडतोब याच्यावरती काय उपाययोजना करता येईल या दृष्टीने मी नक्कीच माझा प्रयत्न चालू आहे. शेवटी ही घटना झालेल्या कुटुंबाचं दुःख किंवा असा प्रसंग कोणाच्या आयुष्यामध्ये येऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनबड़े की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।